नमस्कार, वेलकम टू मधुकर रेसिपीज। तुम्हा सर्वांचं आजच्या या नवीन भागात खूप खूप मनापासून स्वागत। मित्रांनो, जगप्रसिद्ध जिलेबी फाफडा या जोडीमधल्या फाफड्याचं हॉटेलमध्ये कशा प्रकारे मेकिंग होतं ते आपण आज बघणार आहोत। मी खात्रीशीर सांगू शकतो यूट्यूबवर हे पहिल्यांदाच होत आहे आणि त्यासाठी आपण आहोत चोपडा येथील प्रसिद्ध बिकानेर स्वीट्सवरती। आपल्यासोबत आहेत श्री टिकाराम भाऊ, इथले मुख्य आचारी, जे मूळचे राजस्थान जोधपूरवरून इथे आलेले आहेत। फाफडा मेकिंगमध्ये फाफड्याचा डो बनवणं हे खूप महत्त्वाचं काम आहे। त्यासाठी इथे 2 किलो बेसन घेतलं गेलं आहे। त्यामध्ये 16 ग्रॅम खाण्याचा सोडा घातला आहे, 60 ग्रॅम मीठ घातलं आहे आणि 10 ते 12 ग्रॅम ओवा घातला गेला आहे। आता हे सगळं एका बाउलमध्ये मिक्स करून घेतलं जातं आहे। त्यामध्ये आता 300 ml तेल घातलं जातं आहे आणि 600 ml पाणी घातलं जाईल आणि 50 ml हिंग पाणी घातलं जाईल। मित्रांनो, हे सगळं प्रमाणशीर मिक्स केल्यानंतर इथून पुढे ह्या डो मेकिंगमध्ये जी प्रक्रिया या पिठावरती केली जाते त्यामुळेच हा फाफडा इतका सॉफ्ट आणि क्रिस्पी तयार होतो। त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता फाफडा मेकिंग शेवटपर्यंत समजून घ्या। आणि जर का तुम्हाला लगेचच फाफडा खाण्याची इच्छा झाली असेल तर बिकानेर स्वीट्स चोपडा पंकज स्टॉपला लगेच व्हिजिट द्या। टिकुरामजी खूप मेहनत घेऊन फाफड्याचा डो तयार करत आहेत। तुम्ही याला जेवढं तिंबून घ्याल तेवढा तुमचा फाफडा पांढरा स्वच्छ सफेद येतो, असं आम्हाला टिकुरामजींकडून समजलं। तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात, ही क्रिया खूप म्हणजे अत्यंत महत्त्वाची आहे। जसं टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही, तसंच आपण आता इथे बघून म्हणू शकतो की गुद्द्यांचा मार खाल्ल्याशिवाय फाफडा सॉफ्ट होत नाही। तुम्ही बघू शकता टिकुरामजींनी काय त्या पिठाचा कायापालट केला आहे। त्या घमेल्याला ते पीठ चिटकणं बंद झालं म्हणजे जवळपास तुमचा डो तयार झालेला आहे असं आम्हाला सांगण्यात आलं आहे। शेवटी त्याला हलकासा तेलाचा हात लावून त्याला मिक्स करून ठेवलं जातं आहे। टिकुरामजींनी डो मेकिंगचं काम केलं आहे, ते आता हा डो सगळा हँडओव्हर करतायत रमेश भाऊंना। आता पुढची सगळी कला रमेश भाऊ सादर करतील आणि तुम्ही या व्हिडिओचा आनंद घ्या आणि व्हिडिओबद्दलचा अभिप्राय मला नक्की कमेंटद्वारे कळवा। मग काय मित्रांनो, आवडला ना फाफड्याच्या सिक्रेट रेसिपीचा हा डिटेल व्हिडिओ? चला मग सबस्क्राईब करा लवकर आणि अशा सरप्राईजेससाठी तयार राहा पुढे पण। फाफडा मेकिंगचा आनंद शेवटपर्यंत घ्या। मित्रांनो, तुम्ही नीट निरीक्षण केलं असेल नसेल पण व्हिडिओ पॉज करून बघा किंवा मागे करून बघा। आपले फाफडा बनवणारे रमेश भाऊ अगदी हुबेहूब माजी इंडियन क्रिकेटर अजित आगरकर यांच्यासारखे दिसतात। आगरकर खेळतानाचे माझे फेवरेट क्रिकेटर होते। त्यांचं ग्राउंडवरचं अग्रेशन मला खूप आवडायचं। ते ऑलराऊंडरच होते। सहज वाटलं म्हणून सर्व उल्लेख केला। रमेश भाऊंना बघून तुम्हाला काय वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा।